गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचं काम सुरू आहे। मंदिराच्या पश्चिम द्वार येथील जतन संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करून भाविकांना पूर्वीप्रमाणे पश्चिम द्वारातून बाहेर जाता येणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन संवर्धनाचं काम सुरू असल्यानं पदस्पर्श दर्शन रांगेत बदल करून पश्चिम द्वाराऐवजी उत्तर द्वारातून भाविक दर्शन करून बाहेर जात होते। श्रींची पदस्पर्श दर्शन रांग पूर्ववत करण्यात आली आहे। श्रींची पदस्पर्श दर्शन रांग स्कायवॉक वरून दर्शन मंडपात पायऱ्यांवरून अंबाबाई दरवाजा येथून सोळखांबी येथील गरुड खांब जवळून विठ्ठल गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन दक्षिण बाजूच्या द्वारातून बाहेर पडून रुक्मिणी गाभाऱ्यात जाऊन रुक्मिणीचे दर्शन घेतील आणि मंदिराच्या पश्चिम द्वारानं बाहेर पडतील। मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शन रांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतो, त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत अडथळा निर्माण होतो, परंतु वारकरी भाविकांचे चांगले सहकार्य लाभते। शिवाय मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचं काम 40% पूर्णत्वास आलं असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं आहे।